राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा, वादग्रस्त सुमार कामगिरी असणाऱ्या मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता, नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती। महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता, जयंत पाटील, पटेल आणि तटकरेंकडून मुख्यमंत्र्यांची भेट। एनडीएचा भाग व्हायचा असेल तर मूळच्या राष्ट्रवादीत विलीन व्हा, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं पवार गटासमोर अट ठेवल्याची माहिती। उपमुख्यमंत्री शिंदे आणि अमित शहांची भेट, फुटीर खासदारांसह शिंदे शहांच्या भेटीला। नाशिकच्या नगरसेवकांची आज मातोश्रीवर बैठक, ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे साधणार संवाद। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानाबाहेरचं झाड धोकादायक, मुंबई महानगरपालिकेनं लावली नोटीस, झाड पडू शकतं असा उल्लेख। आखाती युद्धातल्या हल्ल्यात पुण्याच्या एरंब करमकर यांचा मृत्यू, भारताकडून इराणी उपराजदूतांना समज। पुण्यात गावगुंडांचा हैदोस सुरूच, सोसायटीत घुसून टोळक्यानं माजवली दहशत, गाड्यांची तोडफोड, स्थानिकांना शिवीगाळ करून धमकावलं। भावली धरण परिसरातील पर्यटकांवरील हल्ल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर, एकानं पर्यटकांच्या चालत्या गाडीवर लटकून केला हल्ला, नाशिक मुंबई आग्रा महामार्गावर थरार। मुंबई गोवा महामार्गावरील अपघात, चौघांचा जागीच मृत्यू, लांजा रेस्ट हाऊस जवळील घटना, अपघातग्रस्त कुटुंब मुंबईतील आगरीपाडा येथील रहिवासी। सप्तशृंगी देवीच्या दर्शनावरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, सावळघाटात भीषण अपघात, गुजरातमधील 4 जणांचा मृत्यू, मृत सर्वजण गुजरातमधील एकाच कुटुंबातील नातेवाईक। वाढत्या गुन्हेगारी विरोधात श्रीरामपूरकरांचा एल्गार, शहरात आज महामोर्चा, सलग 4थ्या दिवशी श्रीरामपूर शहर बंद। मुंबईकरांनो, समुद्रापासून दूर राहा, आजपासून पुढचे 5 दिवस लाटांचे, 5 मीटरपर्यंत लाटा उसळणार, 20 जुलैनंतर मुसळधार। पावसाभावी मुंबईकरांवर चिंतेचं ढग, 7ही तलावातील पाणीसाठ्यात घट, मुंबईतील पाणी कपात सध्या रद्द करणं अशक्य। पुणेकरांची पाणी कपात 22 जुलैपर्यंत रद्द, महापौर मंजुषा नागपुरे यांचे प्रशासनाला आदेश। केमिकलयुक्त पाणी सोडल्यामुळे गिरणा नदी प्रदूषित, नदीकाठच्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात, कारखान्यांमधील केमिकल मिश्रित पाणी थेट नदीपात्रात, कारवाईची मागणी। कात्रजच्या दूध खरेदी दरात 1 रुपयांची वाढ, दूध विक्री दरात कोणतीही वाढ नाही। समय रैना आणि रणवीर अलाहाबादी यांना सुप्रीम कोर्टाचा झटका, 3 लाख रुपयांचा दंड, अपंग व्यक्तीची टिंगलटवाळी केल्याचा ठपका। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 17वा दिवस, प्रकृती खालावली, आमरण उपोषणावर वांगचुक ठाम, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी। अमेरिकेकडून भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा, रशियाकडून तेल खरेदी केल्यास 500% टॅरिफ लादणार, ट्रम्प लवकरच कायदा आणणार अशी माहिती। फिफा विश्वचषकात स्पेनची फायनलमध्ये धडक, बलाढ्य फ्रान्सचा 2-0 न पराभव, स्पेनच्या डिफेन्स समोर एम्बाप्पे निष्प्रभ। इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाचा पहिला विजय, वनडे सामन्यात 6 गडी राखून बाजी, अक्षर पटेलची अष्टपैलू कामगिरी।